लाखनगाव येथील सावकार दौंड या शेतकऱ्याच्या केळी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे ह्या केळी उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आज आहे रविवार, जे शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जो वादळी पाऊस आला, ह्या वादळी पावसामुळे हे दौंड शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. हे लाखनगाव आहे, जगाचा पोशिंदा, खूप काबाड कष्ट करून शेतामध्ये पिकं पिकवत असतो आणि ह्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यातील या शेतकऱ्याचं हे मोठं आर्थिक नुकसान आहे. या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे. महसूल विभाग, कृषी विभाग त्यांनी याबाबतचा पंचनामा केला. अगदी आता केळी तोडायला आलेल्या होत्या. काही ठिकाणी नंगर बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी नुकतेच बारीक बारीक सुद्धा नंगर आहेत. काही ठिकाणचे मोठमोठे देखील नंगर आहेत. शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आहे. शासन येऊन पंचनामा करणार, थोडीफार तुटपुंजी भरपाई देणार, परंतु या भरपाईमध्ये काहीच होणार नाही. शेतकऱ्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान आहे. जगाचा पोशिंदा तो बळीराजा खूप अडचणीचा सामना करत असताना एक तर शेतामध्ये पिकवलेल्या कुठल्याच पिकाला बाजारभाव नाही. एवढं मोठं वादळ होतं की या वादळामध्ये पहा, ते केळीचे धूड अगदी उन्मळून पडलेले आहेत. हे नुकसान डोळ्याला पाहत नाही, एवढं मोठं नुकसान आहे. हे बघा, सगळ्या केळी व्यालेल्या आहेत, त्यांना म्हणजे घड आलेले आहेत. खूप मोठं नुकसान आहे. आपण इकडे सुद्धा पाहतोय, हे केळीचे घड आणि केळीची बाग खूप चांगली आहे. खाली या ठिकाणी त्यांनी पिकाची खूप काळजी घेतली होती आणि होत्याचं नव्हतं झालं. शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फटका बसलेला आहे. दादा नमस्कार, तुमचं काय नाव? सावकार दौंड. सावकार दौंड. कुठलं गाव आहे? लाखनगाव. लाखनगाव. हा. आता हे केळीची जी बाग आहे, हे किती लागवड होती? शी बरीच 2-2.5 हजार फुट. क्षेत्र किती असेल? 2.5 एकर. 2.5 एकर क्षेत्रामध्ये कुठल्या व्हरायटीची केळी होती? शी वराठी याच्यावरून आणली होती मांजरवाडी राजडी कंपनी. आता किती रुपयाचं नुकसान झालं असेल हे? मस्त आता काय सांगायचं ते, आता बोलायची काय हेच नाही सांगायचं. कधी झालं हे वादळ? परवा दिवशी झाले. म्हणजे आज रविवारी, शुक्रवारी? हा, शुक्रवारी. शुक्रवारी किती वाजता झाला असेल तो 2-3 वाजता. 2-3 वाजायच्या टायमात झाले 3-4. अच्छा अच्छा. हा. कोण आलतं का कृषी खात्याचं किंवा बाकीचं कोण? आलता मग ते गेलाय पंचनामा करून. मग बाकी कोणी राजकारणी मंडळी? नाही, कोण नाही आले. इकडे कोणच नाही आलं? नाही, कोण नाही आले. रमेश येवले, देवदत्त निकम आले होते आल नाही काय म्हणता मग? आलते मग. अच्छा अच्छा. काही कोणी मदत वगैरे केली का? काय नाही मदत कायची, काय गेले तर भेटून गेले. या तालुक्याचे तुमचे आमदार नाही आले. शिवाजी आढळराव ते नाही आले. काय सरकारकडून दादा काय अपेक्षा आहे? काय नाही आपल्याला काय अपेक्षा, आता काय अपेक्षा करायची, आता काय त्यांना काय त्यांच्या आता झाले ते आपलं झाले. आता काय नशीब आपलं. आता नशीब. घरी बाबा कोण कोण असतं? घरी आम्हीच असं पोर आहेत माझे. मुलं काय करतात? मुले शेतीच करतात. किती एकर शेती आहे सगळी? आहे 1 एकर. इतर पिकं काय काय? आता ऊस आहे, काही हे पेरू आहेत, काही असे काही. आता ही बाग तर हे निम्म्याहून अधिक गेला, सगळं बागच गेला माझं. ते बाग काय नाही राहिले. आता हे काढून टाक ना. आता काय, आता काढावंच लागेल. तर काय आता काय याच्या हे काय थोड्या जागा आहे का आता? आता काही ठिकाणी केळी व्याली होती, त्याचे नुकसान केळी पण तयार झाली होती. खूप मोठं नुकसान आहे. हा. आता काय काय काढायचं नाही, टाकायचं तर काय करायचं? आता काही धरून का ते याच्यात काय येणार आहे? आता हे उलट काढायला नाही त्रास. आता येऊ. किती वर्षाची केळी होती? आता ही आता येले आता केळी आता एवढ्या महिन्यात ते खाली झाल्या असत्या. अच्छा अच्छा. उतरवल्या, महिन्याभरात तोडणीला आली असते. तोडी झाल्या असत्या, सगळ्या येल्या होत्या. दोन दिवसापूर्वी वादळी पावसाने तुमच्या परिसरामध्ये पोल्ट्र्यांचं नुकसान झालं, शेतीच्या पिकाचं नुकसान झालं. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, या बाबांचा केळीचा बाग आहे, त्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. काय शेतकरी म्हणून तुम्ही काय भावना व्यक्त कराल? शेतकरी म्हणून भावना अशा आहेत की
आज 2 महिन्यापूर्वी पण एक गारपिटीचं संकट ह्या विभागाला सोसावं लागलं आणि त्यावेळेला कांदा पीक उभं कांदा पीक नसतानाभूत झालं. आज ज्यांनी आरणी भरून ठेवल्यात त्यांच्या वाखारी देखील जागेवर सडायला लागल्यात आणि काल परवा दिवशी जे वादळ झालं 4, 4:15, 4:30ला त्यावेळेला घरं, पोल्ट्र्या, इलेक्ट्रिक पोल, उभी पिकं अनेक अशा गोष्टींचं बेसुमार नुकसान झाले. काही तर शेतकरी, आता हा केळी बागायतदार हा शेतकरी पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे. महिन्याभरामध्ये कुठंतरी हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून नेला आहे. आता याला उभं करत असताना संबंधित ज्यांच्याकडून यांना मदतीचा हात होणार आहे त्यांनी तातडीने हे पंचनाम्याचे कागद फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्ष अर्थसहाय्य लवकर द्यावं. हो, काहीतरी डिसिजन लवकर घ्यावं आणि शेतकऱ्याला पण आज हे काढून टाकायला देखील खर्च आहे. आज गेले अनेक दिवसापासून पोटच्या पोरापेक्षाही जीव लावून हा माल एवढा वाढवला आणि हा जर डोळ्यासमोर असा निस्तानाभूत होत असेल तर शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. याला कोणाचा नाही, हा निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याचा, परंतु त्याला उभं करणारा देखील कोणतरी सरकारने, लोकप्रतिनिधींनी आधार दिला पाहिजे आणि पुन्हा शेतकऱ्याला उभं करण्यासाठी बळ दिलं पाहिजे. शेतकऱ्याला ताट मानेने जगण्यासाठी नक्कीच शासनाबरोबर लोकप्रतिनिधींनी साथ दिली पाहिजे. नक्कीच कागदावर कुठल्या गोष्टी न राहता त्या कृतीत उतरल्या तर एक शेतकऱ्याचा देखील शासनावर, प्रशासनावर आणि आमदार खासदार सर्वांवरती विश्वास राहील आणि विश्वासाने तो तुम्हाला विश्वासात पात्र तुमच्या वेळेला उभा राहतो. तसा आज शेतकऱ्यावर वेळ आहे, त्याच्यासाठी उभं राहणं देखील तुमचं कर्तव्य आहे. आजी, हो, कालच्या वादळी पावसाने काय काय नुकसान झालं? केळी गेल्या आणि कलिंगड लावली, त्याला बाजार नाही भेटला. आता फुलवर लावली, त्याचं मल्चिंग उडून गेलं. आता काय होईल? केळी राहिल्या नाही वावरात. आम्ही बारीक पोरावान जीव लावला त्याला. आम्हाला पार जेवण वाढ लागानी, अख्ख्या केळीचं नुकसान झाली. पाणी भर उन्हाळ्यात बारीक पोराच्या वर जीव लावला. आता आम्ही जगायचं कसं? काय करायचं शेतकऱ्यांनी आता? यांनी म्हणा आम्हाला काहीतरी आमच्या बघा, आमदारांनी, खासदारांनी काही. आता काय परमेश्वर आहे आम्हाला. कसं काय करायचं आता? मालाला कांच्या बाजार नाही. कांदा पिकवलं ते सडून गेलं. काय आता आमच्या तोंडात मारायचं का? काय करायचं काय? काहीतरी आमच्या बघा म्हणा, काहीतरी भरपाई द्या, नाही तर आम्हाला जगायची आहे नाही आता. काय करावं तरी? काय लहान लहान पोरांना काय घालायचं आम्ही? घरी आहे 2 पोरं आहेत, सुने, पोरं नातवंड आहेत. शेतामध्ये इतर काय काय पिक आहेत? इतर हे काय डाळिंब लावली ती निमी उपासली. पेरू येते ते वाऱ्याने खाली पडलं सगळं बारकालं. केळी लावल्या होत्या त्याला एवढं हे. आता येलेल्या केळींचं फार नुकसान झाली. काय राहिलं नाही, गडमुळड पडल्या. आता काय करायचं काय? सगळे काय डाळिंब पडली, फुलवरीचं आता मल्चिंग गेलं उपसून. डाळिंबाला किती खर्च आला? डाळिंबाला मस्त खर्च आलता. अजून डाळिंब धरली नाही, बारीक आहेत, गेली झाडं पडू पडू. कलिंगडाला किती खर्च आला? कलिंगडाला मग 2-3 लाख रुपये खर्च आलता. त्याला बाजार नाही भेटला. इथे सगळी पडली, सगळी पडलेलीच आहे. काय करायचं शेतकऱ्याने? उन्हात अनात आम्ही काम करतोय. आमच्या काय करायचं आता? आम्हाला आम्ही भाऊ द्या म्हणा, मालाला या केळीची भरपाई द्या आम्हाला. तालुक्याचे आमदार कोण आहे? आमच्या तालुक्याचे आमदार वळसे पाटील आहे का कोण? वळसे पाटील. वळसे पाटील आहे. वळसे पाटील जर हा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्याकडे काय मागणी? हे काय आता हे आम्हाला नुकसान भरपाई द्या आम्हाला काहीतरी. आम्ही कष्ट केलेलं सगळं फुकाट आहे. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? काय माहिती कोण? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. काय त्यांच्याकडे मागणी? आता हेच ना, आमच्या केळी हे करा म्हणावा. हे नुकसान झाली, चक्रीवादळ आलं, आमचं तिकडे शेड येते, पत्र उडालं शेडचं. शिवाजी आढळरावांना ओळखतात? शिवाजी आढळरावला ओळखी इकडे आहे ना याचं लांडवाडीचं. काय सगळ्या पुढाऱ्याकडून काय अपेक्षा? पुढाऱ्यांकडून हेच आता आम्हाला काहीतरी, आमच्या पोटाला काहीतरी हे करा. आमचा माल तर सगळा गेलेला आहे. मावशी, तुमचं काय नाव? मग अरुणाबाई सावकार दौंड. आंबेगाव तालुक्यातील सावकार दौंड या शेतकऱ्याच्या केळी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपण पाठीमागं पाहतोय, अगदी हातातोंडाशी आलेला हा केळीचा भाग. महिनाभरामध्ये ह्या केळी निघाल्या असत्या. लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे.
निसर्गाचा लहरीपणा वारंवार शेतकऱ्याच्या मुळावर उठतोय. आता नुकसान काही सांगून होत नाही. शासनाचे महसूल विभागाचे कर्मचारी आले, पाहणी केली, राजकारणी मंडळी आले, त्यांनी थोडीफार काही मदत करतील किंवा या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव या लोकांवर, या भागातील लोकांचं नाही म्हटलं तरी एक विश्वास आहे आणि आपले नेते वाटतात त्यांनी देखील या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना धीर देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याकडून तातडीनं पंचनामे करून ह्या लोकांना मदत मिळवून द्यायला हवी. जगाचा पोशिंदा खूप अडचणीमध्ये आहे आणि या जगाच्या पोशिंद्याला जर तुम्ही साथ दिली नाही तर हा जगाचा पोशिंदा भविष्यकाळामध्ये तुम्हाला देखील साथ देणार नाही. जगाच्या पोशिंद्याला ह्या सगळ्या मंडळींनी जर साथ दिली नाही तर हा बळीराजा उद्या तुम्हाला देखील साथ देणार नाही. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, लाखनगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.